जी नमस्ते, मैं बेंद्रे वैदिक एग्रो फार्म नेरल से बोल रहा हूँ। ये हमारे तुषार भाई है और ये सहेली दीदी है। ये यहाँ पर हमारे फार्म पर आए थे और इन्होंने यहाँ पर जो हमने गाय के गोबर की ईंटों से जो घर बनाया है उसमें इन्होंने यहाँ पर रहे, यहाँ का खाना खाया, यहाँ के गाय के विषय में इन्होंने समझा, हम जो काम कर रहे हैं वो विषय समझा। तो ये अपना रिव्यू देंगे, वो बताएंगे कि यहाँ पर उनको क्या अनुभव मिला। फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर बेंड्रो वैदिक ॲग्रो फार्म. आता थँक्यू याच्यासाठीच कारण इथे येऊन फक्त आम्ही इथे एन्जॉय नाही केलं तर इथं आम्हाला भरपूर एक हिस्टॉरिकल थिंकिंग काय असते, गायचे महत्त्व किती आहे, गायपासून नुसते गाय माता म्हणून आम्ही त्याला बघत नाही तर गायकडून आपल्याला काय काय गोष्टी मिळतात या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन आम्हाला इथं खूप चांगल्या प्रकारे मिळालेली आहे. जेवढं गायचं बद्दल प्रेम होतं इथं येऊन आम्हाला त्याच्याबद्दल अजून जास्त प्रेम वाढलेलं आहे आणि प्युअर गोष्टी इथे शिकायला भेटल्या आणि आम्हाला. इथं एन्जॉय म्हणून नुसतं नाही. इथं आम्हाला नुसतं गोष्टीच नाही भेटल्या तर इथं आम्हाला एक आम्ही फक्त इथं एन्जॉय म्हणून करायला आलतो का बाबा येऊ इथं फक्त डान्स बिन्स करू एवढाच एन्जॉय होता. पण इथं आल्यावर आम्हाला समजलं का नक्की काय आहे, आपण कुठल्या काळात राहतो आणि अगोदरच्या काळात लोक कसे राहत होते आणि ते अगोदरच्या काळात राहत होते तेव्हा कुठल्याच गोष्टीचा आजार पण नव्हता आणि आता का आजार पण आलेला आहे. तर या गोष्टीमुळे आपल्याला इथं येऊन आम्हाला खूप महत्व कळालेलं आहे. आम्ही नक्कीच आमच्या फूडमध्ये कसं सुधारणा करता येईल नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि ट्राय करून का इकडचेच प्रोडक्ट आम्ही परचेस करू का जेणेकरून आमची हेल्दी लाईफ होऊन जाईल. आणि इथं जो स्ट्रक्चर यांनी बनवलाय तो एकदम अतिशय वेगळ्या प्रकारे स्ट्रक्चर आहे. तो जो यांनी भिंत बनवली आहे त्यांनी विटांपासून म्हणजे गायचं गोबर असतो त्या विटांपासून त्यांनी भिंत बनवलेली आहे, त्याला सारवलेलं आहे, प्रॉपर स्ट्रक्चर केलेलं आहे. खरंच इथे येऊन आम्हाला खूप आवडलेलं आहे आणि इकडचं फूड नंबर 1 फूड आहे आणि एकदम प्युअर घी मधलं फूड आहे. म्हणून तुम्ही तर या इकडची फूड एकदा टेस्ट करा, नक्कीच तुम्हाला खूप आवडेल. म्हणून थँक्यू फॉर बेंद्रे वैदिक ॲग्रो फार्म. थँक्यू सो मच. थँक्यू योगेश भाई. थँक्यू.